नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर शहरामधील SBI बँकेच्या प्रांगणात आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की KYC लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी KYC करण्यासाठी आज रविवार असते वेळेस सुद्धा आपण पाहू शकता की माता भगिनी लाईन लावून आहेत. त्यांच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये परेशानी होत आहेत की KYC नसल्यामुळे यांच्या अकाउंटला जे लाडक्या बहिणीला मिळणार मानधन आहे ते अजूनही आलेलं नाहीये. इथं कशासाठी आलेले आहेत आपण? लाडक्या बहिणीसाठी इथं काय KYC वगैरे करण्यासाठी आलेले आहेत काय? किती वेळ झाले इथं तुम्ही? किती सकाळपासून आलेला आहे बेटा. तरी आणखी तुमचा नंबर लागलेला नाही? लागला नाही. तर याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा त्रास होत असेल. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? हो म्हणून म्हणणं आहे. KYC की अट राहावं का नसावं? हो की आपण पाहू शकलो की KYC च्या अटीमुळं आपण या ठिकाणी पाहू शकता की माता भगिनी प्रौढ माता या ठिकाणी आहेत, ज्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पाय सुद्धा सुजलेले आहेत. बऱ्याच जणांना चक्रा सुद्धा येत आहेत. अशी जर परिस्थिती राहिली तर बऱ्याच जणांना इथं आज पाऊस सुद्धा चालू आहे. भर पावसामध्ये या ठिकाणी माता भगिनी मोठ्या लाईन मध्ये आहेत, आपण पाहू शकता. आणि आम्ही परेशान व्हायला येऊन किती दिवस झाला परेशान आहेत? एक हप्ता झाला, एक आठवडा झालं. अजूनही तुमचं काम झालेलं नाही? काम झालं नाही, काही नक्की दिसले काम होईल. आपण पाहू शकता की गेल्या आठवड्यापासून ही माता परेशान आहे, पण अजूनही त्यांचं काम झालेलं नाही. आणि त्यांना 8 दिवस चक्रा मारून सुद्धा आतापर्यंत त्यांना विश्वास सुद्धा आलेला नाहीये की काम होईल की नाही. ते आपण मेसेज येऊन त्यांना आणखीन त्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन जमा झालेलं नाहीये. येऊन सुद्धा यांना अजूनही लाडक्या बहीण योजनेचा कुठलाही लाभ मिळालेला नाहीये. गेल्या 14 वर्षापासून कुठली ना कुठली स्कीम मोदी सरकारने अंमलात आणलेली आहे. ह्या स्कीमच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या प्रत्येक माता भगिनीचा, प्रत्येक भावाचा, वडिलांचा, मामाचा आज डाटा केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार जवळ जमा असते वेळेस सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथं माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना संघर्ष करावा लागत आहेत. बऱ्याच जणांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, काही जणांना पायाचे प्रॉब्लेम आहेत. हे तरीही सुद्धा हे सर्व सहन करत गेल्या अनेक तासापासून या ठिकाणी माता भगिनी, वयोवृद्ध माता या ठिकाणी उभं टाकलेले आहेत. अशी जर परिस्थिती राहिली तर आपण पाहू शकता की लोकांना, माता भगिनींना, प्रौढ माता भगिनींना चक्कर येण्याचे चान्सेस आहेत, बीपी वाढण्याचे चान्सेस आहेत. ह्याच्यासाठी KYC करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्रावर सुद्धा सुविधा करण्यात यावी असं जनतेतून बोलण्यात आलेलं येत आहे. या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था आहे, ना कुठल्या अधिकाऱ्याची व्यवस्था आहे. आपण पाहू शकता की पुन्हा एकदा की ह्या ठिकाणी माता भगिनी कशा रांगेमध्ये उभे टाकलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर अडीअडचणी असतील तर आमच्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल वरती कमेंट मारून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.